मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्यासोबत बैठका झाल्या असून सगळे सोयऱ्यांबाबत स्क्रुटिनी करून ड्राफ्ट बनवला जातोय। जरांगेंनी आम्हाला 13 जून पर्यंत वेळ दिला असून तोपर्यंत त्यांनी संयम बाळगावा असं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। त्यावेळी त्यांनी कोणतेही वक्तव्य करताना समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी विनंती मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांना केली आहे। मी बरं का काल याच्या बाबतीत स्पष्ट बोललो। आता हे आरक्षणाचा विषय कधी सुरुवात झाला थोडंसं पाठीमागे जावं लागेल। ठीक आहे, एवढ्या पाठीमागे जाण्याची आवश्यकता नाही। मनोज पाटील जरांगे साहेबांनी हे सगळं आंदोलन सुरू करण्यापूर्वी जेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते आले होते, तेव्हा मुख्यमंत्री महोदयांची त्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी मला सांगितलं की शंभूराज, हा विषय तुम्ही जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा करून समजावून घ्या। त्याप्रमाणे माझी सुरुवातीचं मी तुम्हाला सांगतोय, मान्य मनोज दादांच्या बरोबर वर्षा बंगल्यावरती आमच्या 2 बैठका झाल्या। मी तो विषय सगळा समजावून घेतला। विषय सुरू कुठं झाला? मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजाला आरक्षण। आपण काल अधिवेशन म्हणजे मागच्या 2-3-4 महिन्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून कायदा करून 10% स्वतंत्र आरक्षण जी सुरुवातीची मागणी होती मनोज दादांची त्याप्रमाणे आपण दिलं। एक मागणी त्यांची मान्य झाली, ती अत्यंत अनेक वर्ष ज्यांना जमलं नव्हतं ते मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं। तदनंतर मनोज दादांनी सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यात उल्लेख करा। सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण ड्राफ्ट काढला, त्याचा मसुदा तयार केला। मसुदा तयार करताना सुद्धा मान्य मनोज दादांच्या बरोबर चर्चा करून केला आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे एखाद्या नोटिफिकेशनवर किंवा एखाद्या अध्यादेशावरती जनसामान्यांच्या हरकती मागवाव्या लागतात। त्या मागवल्या, मोठ्या प्रमाणात त्या हरकती आल्या। लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या हरकतींचं काही प्रमाणात स्क्रुटिनी झाली। निवडणुका संपल्यानंतर सुद्धा आता ते स्क्रुटिनीचं काम सुरू आहे। मला एकच म्हणायचं आहे, आता मान्य मनोज दादा काय म्हणतात की आता कुठं मुस्लिमांच्या, त्यांनी मला वाटतं पाशा पटेल साहेबांचं उदाहरण दिलं की त्यांचं कुठंतरी, पाशा पटेल साहेबांचंच ना, की त्यांचं कुणबी नोंद सापडली। मी काय म्हणतोय, आपण सगळ्या सोयरांचा नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलंय? रक्ताचा थेट वारसदार। याचा अर्थ काय? मी स्वतः, माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, माझ्या खापर पंजोबांचे भाऊ, त्यांचे भाऊ, म्हणजे ज्यांचं थेट रक्ताचं नातं लागतंय अशा रक्ताच्या नात्यात संबंधातल्या सगळ्यांना त्या नोंदींचा फायदा व्हावा। ते सुद्धा ड्राफ्ट आपण तयार केला, ते सुद्धा त्यातनं सुद्धा मार्ग काढायचे आपले प्रयत्न सुरू आहेत।